मराठवाडा विदर्भ पावसाने झोडपून काढला। अनेक जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती होती। मी सध्या घनसावंगी तालुक्यामध्ये आहे आणि हे शेवता गावाचं शिवार आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की या जे कपाशीचं शेत आहे या ठिकाणी गुडघाभर पाणी साचलेलं आहे आणि या सगळ्या शेतीची पाहणी करण्यासाठी मराठा आरक्षण योद्धे जरांगे पाटील या ठिकाणी आलेले आहेत। आरक्षणाबरोबरच आता शेतीचे प्रश्न जरांगे पाटील यांनी हातावर घेतलेले आहेत आणि ही परिस्थिती आपण बघू शकता की गुडघाभर पाणी या ठिकाणी आहे आणि या शेतीची पाहणी करण्यासाठी जरांगे पाटील आलेले आहेत। दादा, भयंकर परिस्थिती आहे। आपण बघू शकता की शेतपिकं सडलेली आहेत। हे पराठीचं पीक आहे, कापसाचं पीक आहे, हे सडून गेले। शेतकऱ्यावर संकट आहे, काय सांगाल? आता देवेंद्र फडणवीसांनी याच्यावर बोलायला पाहिजे। हे जवळपास 20 एकरमध्ये पाणी इथं आणि सगळा सपाटीचा भाग आहे सगळा। ही झाली कपाशी माझ्या शेतकऱ्याची, ही पुरी सडली आहे बघा। हे बघा फांद्या पुऱ्या सडल्यात। काय राहिलं याच्यात? कुठं आहे कृषी मंत्री? कुठं आहे? हे बघा काय झालं याच्यात, काय झालं या कापसाचं बघा। हे आमचे दोडी म्हणते त्याला आमच्या भाषात। तोंडाला आलेला घास ही बघा गेला। बघा मुख्यमंत्री साहेब, तुमचं राजकारण जळून द्या तिकडं। ते फडणवीस जातीवादाचा भोंगा लावला शेतकऱ्याच्या मागं, मराठ्यांच्या मागं। हे बघा माझ्या शेतकऱ्याचं कसं वाटलं झालंय। काय आहे, काय खायचं त्याने आता? कुठे आहे तुमचे कृषी मंत्री, तुमचे पालकमंत्री? कोणच्या लॉजला झोपलेत, कोणच्या हाट्याला झोपलेत? कोणाच्या भाकरी खाता तुम्ही मंत्रालयात बसून? काय आहे, काय आहे? कसं जगायचं? काय राहिलं याला? हे सगळं वाटलं झालं माझ्या शेतकऱ्याचं। आता काय करायचं आणि कसं जगायचं? कसं जगायचं आता? तुमचंच ऐकायचं आम्ही हमेशा। राजकारण तुमचं खोटं खोटं मराठ्यांच्या योजना। कुठं गेला पीक विमा? कुठं गेलं नुकसान? आता तुमजवळ कसं काय पैसे नाहीत? भ्रष्टाचार करताना पैसे आहेत ना। हे काय आहे? काय जगायचं माझ्या शेतकरी बापाने? आता कसं कर्ज फेडायचं त्यांनी? कसे पोरं शिकायचे त्यांनी? काय करायचं? कुठं झोपलात तुम्ही? कोणत्या युगात जगाता तुम्ही? काय बोलाव? काय हे बघा तुम्ही, सगळं पाणी खाली। कुठं हात घाला, माती सुद्धा लागाना खाली। सगळं खांगाळून गेलंय, हे सगळं खांगाळून गेलंय। कामे आहेत। शेतकऱ्यांनी खचू नका, तुमच्या पाय पडतो। कुणीच खचू नका, कुणीच खचू नका, तुम्ही अजिबात खचू नका। आम्ही नाटकी लोक नाहीत, आम्ही राजकारणी लोक नाहीत, कुणीच खचू नका। यांच्या मुंडक्यावर पाय देतो मी। शेतकऱ्यांनी फक्त खचायचं नाही, हे कसं देत नाहीत भरपाई, नुकसान भरपाई तातडीनं मी ते बघतो। मुख्यमंत्री साहेबांना, शिंदे साहेबांना विनंती, तात्काळ शेतकऱ्याकडे बघा। इकडे येऊन बघा तुम्ही, गुडघ्याला पाणी, मांड्याला पाणी लागत आहे। तुम्ही तिकडं कोणत्या कोपऱ्याला जाता येण्यामध्ये म्हणून ह्या कडीला आहेत, कडीपर्यंत पाणी आहे। कसं जगायचं रे बाबा? मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला हात जोडून सांगतो, शेतकऱ्याची चेष्टा करू नका त्या देवेंद्र फडणवीसचं ऐकून। देवेंद्र फडणवीसला जर खरीच शेतकऱ्याची माया असली, तुम्हाला जर शेतकऱ्याशी वैर घ्यायचं नसलं, विरोध घ्यायचा नसला, याला जागवा। ह्या शेतकऱ्या मायबापाला तुम्ही जागवा। फडणवीस साहेब, तुम्हाला हात जोडून सांगतो, याला जागवा। जर का हे शेतकरी रस्त्यावर आला ना, तुम्हाला पळता भुई कमी करील। आज त्याच्या घरात खायला धान्यसुद्धा नाही राहिलं। ती बाजरीसुद्धा होऊन आली सगळी बघा, हे बघा सगळी तुटून आली, तुटून आली। हे कंस हे बघा, सगळी बाजरी तुटून आली, ती बाजरीचे सगळे तुटून आले। काय काय राहिलं या बाजरीला? काय राहिलं याला? हे बघा तुटून आली, पाण्यानं ही तुटून आली। काय खायचं मग आपल्या मायबाप शेतकऱ्यांनी? कसं जगायचं आता? तुम्हाला असली थोडी लाज तर तात्काळ शेतकऱ्याच्या मदतीला आहे। याच्यात काहीच नाही राहिलं, पुरं वाटलं झालं आहे शेतकऱ्याचं। हे बघा पुरं मी फोडून दाखवल्यात ह्या। मुख्यमंत्री साहेब, तुम्ही जनतेचे कैवारी आहेत, हे बघा याच्यात आळ्या झाल्यात। अशीच परिस्थिती पूर्ण मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यामध्ये आहे, विदर्भामध्ये आहे। शेतकऱ्यांना काय आवाहन करताल तुम्ही? शेतकऱ्यांनी फक्त खचू नका। आपल्यावर जरी संकट आलंय, नैसर्गिक संकट आलंय, खचू नका। सरकार कसं देत नाही ना ते बघू आपण। त्याच्याबद्दल एक मुलगा म्हणून विश्वास ठेवा। तुमच्या पाठीशी शेतकऱ्याच्या खंबीर आहेत। मराठवाड्यासह विदर्भापर्यंत सुद्धा अतिवृष्टी जिथं जिथं झाली त्या सगळ्या शेतकऱ्यांना तातडीनं भरपाई मिळणार। त्याच्यासाठी आम्ही वाटेल त्या टोकाला उतरायला तयार आहे शेतकऱ्यांसाठी। इथं जातपातीचा विषय नाही, आपली जात शेतकरी, आपण कष्टकरी लोक आहेत। तुम्हाला
तुमच्या पाठीशी आम्ही खंबीर उभा राहणार. तुमची अडचण, तुमच्यावर आलेलं संकट हे आमचं संकट समजून आम्ही पुढे होऊ. पुन्हा पुन्हा सांगतो, या सत्तेचा चालक फडणवीस साहेब आहेत. फडणवीस साहेब, तुम्हाला विनंती करून सांगतो पहिल्यांदा की माझा शेतकरी वाचवा. तो खूप संकटात सापडला आता. खूप म्हणजे त्याला काही सुचत नाही, घरी झोपून येते. हातचं तोंडाचं आलेलं पीक गेलंय, हातातोंडाला आलेला घास गेलाय. आता पोरं शिकवायचे कसे, संसार चालवायचा कसा, लोकांचे देणी पाणी द्यायचे कशी, लेकरांचे लग्न करायचे कसे. इतकं मागडं बियाणं घेतलं, त्याच्यात फवारण्या केल्यात, मागडं औषध घेऊन आज सगळं हातातून गेलं. सगळं शेतकऱ्यांच्या हातातून गेलेलं आहे. काही नाही, नुसत्या आबाळाकडे बघायची वेळ आमच्यावरती आलेली. आमची थट्टा करू नका शेतकऱ्यांची. मुख्यमंत्री साहेब, तुमच्याकडून लोकाला अपेक्षा आहेत. तुम्ही देवेंद्र फडणवीसचं ऐकून शेतकऱ्याला जीव शेतकऱ्याचा टांगलेला लटकू नका. ही माझी सगळ्या तुम्हाला विनंती आहे. आणि कृषी मंत्र्याने तातडीनं पंचनामे करून 8 दिवसाच्या आत सगळ्या लोकांना त्यांचे नुकसान भरपाई द्यायचं सांगा. नक्कीच होते मनोज जरांगे पाटील. आणि शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे त्यांना 8 दिवसाच्या आत तात्काळ मदत दिली पाहिजे, असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन अमित आडेसह संजय सरोडे, TV9 मराठी, जालना. आपल्याला असं घरी हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.